तुमच्या थंबनेलवरून लक्षात आलंच असेल की आज काय विषय आहे. आज मी तुम्हाला अशी एक टेक्निक सांगणार आहे की ज्यामुळे तुमचं मॅनिफेस्टेशन हे सक्सेसफुल होईल. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? ज्या गोष्टीसाठी आपण सर्वात जास्त धडपड करतो त्याच गोष्टी आपल्यापासून सर्वात जास्त दूर पळतात. जितकं आपण म्हणतो मला हे हवंय, मला हे मिळालंच पाहिजे, तितकंच आयुष्य शांत बसतं. आणि मग आपण म्हणतो मॅनिफेस्टेशन माझ्यासाठी काम करत नाही. पण तो प्रॉब्लेम मॅनिफेस्टेशनमध्ये नसून आपल्या एनर्जीमध्ये असेल तर. जर तुम्ही मॅनिफेस्टेशन करतच नसाल, फक्त भीतीतून मागत असाल तर. कारण खरी गोष्ट काय आहे माहिती आहे, आपल्याला वस्तू नको असतात, आपल्याला त्या वस्तूंमुळे मिळणारी भावना हवी असते. कोणालाही मेसेज नको असतो, त्यांना मी महत्त्वाची आहे ही भावना हवी असते. कोणाला पैसे नको असतात, त्यांना सुरक्षित वाटायचं असतं. कोणाला रिलेशनशिप नको असते, त्यांना एकटेपणा संपवायचा असतो. पण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला पकडून बसतो तेव्हा आपण युनिव्हर्सला काय सांगतो माहिती आहे, माझ्याकडे हे नाही. आणि युनिव्हर्स तेच रिपीट करत राहतं. आज मी तुम्हाला एक अशी टेक्निक सांगणार आहे जी दिसायला खूप सिंपल आहे, पण अनेक लोकांसाठी गेम चेंजर ठरली. रात्री उशाला सांगून झोपा, उत्तर मिळेल असं मी ऐकलं होतं. तेव्हा मला वाटायचं हे इतकं सिंपल कसं असू शकतं. पण जसं आयुष्य पुढे गेलं तसं मला समजलं काही गोष्टी लॉजिकने नाही, विश्वासाने काम करतात. या टेक्निकचं नाव आहे विस्पर टेक्निक. याचा फॉर्म्युला काय आहे, थँक्यू डिवाइन फॉर शोईंग मी. बस याच्या पुढे तुम्हाला जे हवं आहे ते बोलायचं. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे, तुम्ही मागत नाहीये, तुम्ही आधीच मिळालेल्या गोष्टींसाठी धन्यवाद देता. आणि हाच तो पॉइंट आहे जिथे एनर्जी बदलते. उदाहरण द्यायचं झालं तर, थँक्यू डिवाइन फॉर शोईंग मी, माझं हरवलेलं सामान सापडलं आहे. थँक्यू डिवाइन फॉर शोईंग मी, माझं मन शांत झालं आहे. थँक्यू डिवाइन फॉर शोईंग मी, मला हवा तो कॉल आला आहे. थँक्यू डिवाइन फॉर शोईंग मी, माझं शरीर हेल्दी होत आहे. आता तुम्ही म्हणाल इतकं सोपं असतं तर सगळ्यांचं आयुष्य बदललं असतं. आणि खरं सांगू, हे सोपंच आहे, पण आपला मेंदू नेहमीच कॉम्प्लिकेटेड गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतो. आणि आपल्याला वाटतं जास्त स्ट्रगल म्हणजे जास्त रिझल्ट. पण निसर्ग तसा काम करत नाही. झाड फळ देण्यासाठी धडपडत करत नाही, सूर्य उगवण्यासाठी ताण घेत नाही. सगळं फ्लोमध्ये होत असतं. फक्त माणूसच प्रत्येक गोष्ट फोर्स करतो. कधी कधी ज्या गोष्टींसाठी आपण रडत असतो ती गोष्ट मिळणं हा सोल्युशन नसतो. आपण आतून जे फील करत असतो त्याची हिलिंग हे खरं मॅनिफेस्टेशन असतं. आता या टेक्निकचा सर्वात महत्त्वाचा नियम, बोलून विसरून जायचं. हो, कारण अटॅचमेंट म्हणजे भीती आणि भीती म्हणजे कमीपणा. तुम्ही विचार करा, ॲमेझॉनवर तुम्ही एखादी ऑर्डर दिली तर तुम्ही प्रत्येक मिनिटाला वेअरहाऊसमध्ये जाऊन बघता का, किंवा प्रत्येक मिनिटाला चेक करता का? नाही ना. मग युनिव्हर्सला का रिपीटेडली विचारता, कधी येणार, कधी येणार, कधी येणार? अशीच सेम टेक्निक ही तुम्हाला या टेक्निक म्हणजे या विस्पर टेक्निकमध्ये वापरायची आहे. बोलायचं, मागायचं आणि विसरून जायचं. ही टेक्निक कधी करायची, तर सगळ्यात बेस्ट टाईम असतो तो रात्री झोपण्याआधी. डोळे बंद करायचं आणि तुमच्या उशाला हलक्या आवाजात बोलायचं, थँक्यू डिवाइन फॉर शोईंग मी, आणि तुमची इच्छा. बस फोन बाजूला, ओव्हर थिंकिंग बंद आणि शांत झोप. पण एक गोष्ट स्पष्ट सांगते, मॅनिफेस्टेशन म्हणजे काही जादूची कांडी नाही. फक्त बसून काहीच न करता सगळं बदलणार नाही.
जर तुम्हाला हेल्दी व्हायचं असेल तर शरीराची काळजी घ्यावी लागेल. जर तुमचं करिअर ग्रो करायचं असेल तर ॲक्शन घ्यावं लागेल. मॅनिफेस्टेशन हे डायरेक्शन देतं, पण चालावं तर तुम्हालाच लागेल. कदाचित तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला अजून एक साईनची गरज नव्हती, फक्त विश्वासाची गरज होती. थँक्यू डिवाईन फॉर शोईंग मी की माझं आयुष्य हळूहळू योग्य दिशेने बदलत आहे. आणि जर तुम्ही हे पूर्ण ऐकलं असेल तर कदाचित हा योगायोग नाही. हा टेक्निक ट्राय करा, पण डेस्पिरेशनमधून नाही, शांततेतून करा. आणि मग बघा कसं काही गोष्टी बदलायला लागतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.